नमस्कार, मी शीतल भुटके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे स्वीट कॉर्नचा सलाड, म्हणजे स्वीट कॉर्न चाट. अगदी सोपा आहे, लवकर बनते, काही वेळ लागत नाही आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान असते. तर आपण साहित्य बघूया. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, त्यानंतर टोमॅटो, मीठ, कोथिंबीर, चाट मसाला आणि लाल तिखट. इथे एक अर्ध लिंबू घेतलेला आहे मी. त्यानंतर हे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. हे एक एक करून बारीक म्हणजे बाहेर काढलेले आहेत. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. आणि आता यामध्ये हे स्वीट कॉर्न आहेत, हे आपल्याला टाकायचे आहेत. आता याला 5 मिनिट असं शिजवत ठेवायचे, उकळून घ्यायचे 5 मिनिट. म्हणजे या स्वीट कॉर्नमध्ये हे जे आपण मीठ टाकलंय ते छान मुरलं पाहिजे आणि या स्वीट कॉर्नला मिठाची चव आली पाहिजे. जास्त वेळ नाही शिजवायचे, 5च मिनिट शिजवायचं आहे. हे बघा 5 मिनिट झालेले आहे. आता गॅस बंद करून टाकते. आता आपण हे काढून घेऊया. हे चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता एक प्लेट घेऊन या प्लेटमध्ये टाकायचं आहे. आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे, कारण की चाट बनवायची म्हटल्यावर सर्व आपल्याला बाकीचं कच्चंच लागणार आहे. स्वीट कॉर्न आपलं त्याच्यातनी मीठ जावं त्याच्यामुळं आपण ते शिजवून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा, नंतर टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसंच मीठ टाकायचं, कारण की आपण स्वीट कॉर्नमध्ये मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता वरून मीठ खूप थोडं टाकायचं, जास्त टाकायचं नाही. लाल तिखट टाकायचं आणि तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा कट करून टाकू शकता. आणि चाट मसाला थोडा जास्त टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबाच्या बिया पडल्या होत्या त्यामध्ये, ते काढून घेतलेले आहेत मी. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, आणि आपला चाट मसाला तयार आहे. जास्त काही अवघड नाही, खूप सोपं आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. खूप छान दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी, सर्वात सोपी रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि हो, अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये. बाय अँड थँक्यू.